हॅलो, आता आपण बघूया विण दोघांतली ही तुटेनाचे एपिसोड रिव्ह्यू. आता आपल्याला असं बघायला भेटते की अदिरा रोहनच्या घरी फोटोशूटसाठी आलेली असते. त्यांची थीम असते दिवाळी. फोटोशूट सुरू होतं. अदिरा फोटोशूट करत असताना तिला खूप घाम येत असतो. ती सारखी हवा घालत असते. तेवढ्यात बाबा बोलतात की अगं AC चालू आहे ना. तेव्हा अदिरा बोलते की बाबा पण तो कूल नाही आहे. तेव्हा रोहन पटकन पेपर्स घेतो आणि तिला हवा घालत असतो. तेव्हा मंदाकिनी सुशला हळूच बोलते की रोहनला बोटावरच नाचवेल. तेव्हा सुश बोलते तर बघ ना, आत्ताच त्याच्या हाताचे पंखे झाले. तेव्हा आदिराला हवा येत नसते. तेव्हा अंशू पटकन उठतो आणि तिला पाण्याची बॉटल देतो आणि पुन्हा त्याचं तेच सुरू होतं की आमच्या आदिराना तिला हेच पाणी लागतं, तिला दुसरं पाणी सहन होत नाही. तेव्हा तो पटकन 2 हँड पंखे काढतो आणि आदिराला हवा घालतो आणि रोहनच्याही हातात एक देतो आणि तो बोलतो की आदिराला बिलकुलही गरम सहन होत नाही. तेव्हा आदिरा पटकन त्याच्या शब्दांना धुडकावून लावते आणि बोलते की चला चला आता हे फोटो बरेच झालं, अजून आपल्याला फराळाच्या फोटोंचंही शूट करायचं आहे. इकडे समर स्वानंदीची वाटच बघत असतो. स्वानंदी गिरणीत पीठ घेते. सगळं फराळाची सामानाची तयारी करून स्वानंदीला जायचं असतं. स्वानंदीला लेट होतं. समर इकडे बोलतो की चला झालं तुमचं काम, पॅकअप करायला घ्या. चला चला पॅकअप झालं आहे फोटोशूट. तेव्हा फोटोशूटवाला बोलतो की सर तुमचे सिंगल फोटो करून काढले असते, नंतर एडिटिंग करून केलं असतं. तेव्हा समर बोलतो काही गरज नाही, आता संपलं आहे सगळं, चला चला आवरायला घ्या. तेवढ्यात स्वानंदी धावत पळत येते. तेव्हा आजी पटकन बोलते आली आली स्वानंदी. तेव्हा समर बोलतो की अरे मग आता काय उपयोग आहे, फोटोशूट संपलं आहे, आता काही गरज नाही फोटो काढायची. इकडे आदिरा फोटोशूट करत असते. तिच्याकडे पीठ असतं, ती पीठ मळायला घेते. तेव्हा मंदाकिनी बोलते तेल ओत तेल. ती डायरेक्ट वाटी ओतायला लागते. तेव्हा मंदाकिनी बोलते अगं चमच्याने स्पूनने ओत. तेव्हा ती स्पूनने ओतते. तेव्हा फोटोशूटवाला बोलतो की सर गालाला जरा पीठ लावा ना, तसं फोटोशूट करू. तेव्हा आदिरा बोलते की वाव आय लाईक इट, हा तसंच करूया. तेव्हा मंदाकिनी बोलते पाणी घाल पाणी. तेव्हा आदिरा पूर्ण पाणी ओतून देते आणि पीठ पूर्ण चिपचिपात करते. तेव्हा आदिरा बोलते की काही गरज नाही, काही नाही, आपल्या चकल्या कुठे करायचं, ही फक्त ॲक्टिंग करतो आहे ना. तेव्हा मंदाकिनी बोलते अगं हो तू ॲक्टिंग करते, पण पुढच्या वर्षी तुलाच करावं लागणार आहे, आता ओतलंच आहे तर शिकून घे ना सगळं. तेव्हा स्वानंदीला आजी बोलतात की नाही चला काढूयात फोटो. तेव्हा समर बोलतो नाही आता वेळ निघून गेली. तेव्हा आजी बोलतात की अरे 11ला अजून 3 मिनिट बाकी आहे. तेव्हा समर बोलतो अगं पण वेळ निघून गेली ना, आता यानंतर त्यात तयार होणार आणि मग फोटोशूट होणार, बायकांना फक्त तयार व्हायला किती वेळ लागतो. तेव्हा स्वानंदी बोलते नाही मी तयारच आहे. तेव्हा समर बोलतो या अशा तयार आहे, तरी मी यांना सांगितलं होतं गाडी पाठवते पण नाही म्हणाल्या, येते मी म्हणून. एवढ्यात मल्लिका येते आणि स्वानंदीच्या हातातले डबे बघून बोलते की तू काही फराळाचं बनवणार आहेस का स्वानंदी, म्हणजे त्या दिवसासारखं काही नाही ना, जायफळाची ॲलर्जी वगैरे. तेव्हा स्वानंदी बोलते नाही आता तसं काही नाही होणार. तेव्हा समर बोलतो की बरं चला आता पटकन फोटो काढून घ्या. त्या फोटोवाल्याला बोलतो तू तयार आहेस ना. तेवढ्यात मल्लिका मुद्दाम स्वानंदीच्या वाटेत पाय घालते. तेव्हा स्वानंदीच्या हातात डब्बा असतो. ती पुढे पाय टाकणार, तेवढ्यात स्वानंदीचं पायात पाय अडकून स्वानंदी पडणार. तेवढ्यात समर तिला पकडतो. स्वानंदीच्या हातातला डब्बा खाली पडतो. सगळं डाळीचं पीठ होतं आणि सगळं पीठ मल्लिकाच्या चेहऱ्यावर उडतं. पण स्वानंदीला समरने पकडलेलं असतं. आदिरा शॉक होते जेव्हा मंदाकिनी तिला बोलते की पुढे जाऊन तुलाच करावं लागणार आहे. तेव्हा मंदाकिनी बोलते की हो तुलाच करावं लागणार आहे ना. तेव्हा बाबा तिला सांगत असतात की मंदाकिनी नंतर समजव ना तिला बसवून, आत्ता त्यांना फोटो काढायचे आहेत ना, काढू देत की. तेव्हा मंदाकिनी बोलते की अहो आता हे काय लग्नाआधीचे फोटो आहेत ना, प्री वेडिंग, मग मला आत्ताच समजवायला पाहिजे ना तिला. तेव्हा मंदाकिनी तिला सांगत असते की हे बघ लग्नाआधी तुला सगळं आयतं भेटत होतं, तसं आत्ता नाही भेटणार. हां तुला जर काही खावंसं वाटलं तर तू करून खाऊ शकते, आता तुला स्वतःलाच करावं लागणार आहे. तेव्हा रोहनही त्याच्या आईला शांत करत असतो, पण मंदाकिनी बोलतच असते. तेव्हा बाबा बोलतात की मंदाकिनी तिला नंतर सांग, आता त्यांना फोटो काढू दे, काढा रे बाळांना फोटो. तेव्हा रोहन आणि आदिरा फोटोचे छान पोज देत असतात. तेवढ्यात पिठामध्ये वरतून स्लॅबचा छोटासा तुकडा पडतो पिठात. तेव्हा सगळे शॉक होतात. तेव्हा अंशू तर मंदाकिनीला होला होकार पुरत असतो, कारण की त्याला अधीराचं लग्न मोडायचं असतं म्हणून. छप्परचा तुकडा पडल्यावर लगेच अंशू बोलतो की छप्पर पडलं वाटतं. इकडे मल्लिका बोलते काय स्वानंदी. आजी मल्लिकाकडे बघून हसत असतात. तेव्हा मल्लिका बोलते काय. तेव्हा
हात लावते तर बघतं पीठ लागलेलं तिच्या चेहऱ्याला. तेव्हा स्वानंदी बोलते की सॉरी काकू, माझा तोल गेला. तेव्हा मल्लिका बोलते की हो ठीक आहे, आई इतकं बोलल्या ना तुझ्या फराळाबद्दल, कदाचित समरच्या नशिबातच नाही आहे तुझ्या हातचं फराळ खाणं. तेवढं आजी बोलतात की मल्लिका जा तू चेंज करून ये. तेव्हा आजी स्वानंदीला बोलतात की तू किचनमध्ये जा, तुला काय लागलं ते तसं मला सांग. तेव्हा स्वानंदी किचनमध्ये जाऊन त्या दादांना सांगते की एवढं पीठ भाजून ठेवा, मी आलीच. तेव्हा इकडे समर आजीला बोलत असतो की यांना वेळेचं भान नाही, 5 मिनिटात फोटो संपवायचे हां आजी. इकडे आधीला तर तुकडा बघून ओरडायलाच लागते. तेव्हा रोहन बोलतो थांब मी उचलतो. रोहन उचलतो तेव्हा आदिरा बोलते की नाही नाही मी नाही हात लावणार आहे त्याला. तेव्हा मंदाकिनी बोलते की असं कसं, जा आणि तो मागे डस्टबिनमध्ये टाक आणि मी नवीन पीठ देते, नवीन पीठ हे करा आणि आता मी शेवटचं देते हां, जपून वापरा. तेव्हा अंशू इकडे मंदाकिनीला बोलत असतो की म्हणजे हे काय होतं. तेव्हा मंदाकिनी बोलते पोपड्या बोलतात त्याला, पोपड्या. तेव्हा तो बोलतो पोपड्या म्हणजे काय असतं हे. तेव्हा मंदाकिनी बोलते की पाऊस पडल्यानंतर आपलं छत भिजतं ना, त्याचं ते तुकडे पडतात त्याला पोपड्या बोलतात. इकडे अंशू वॉश बेसिनजवळ मुद्दामच ती पंतीत तेल ओतून देतो आणि आदिराला बोलते की आदिरा तिकडे वॉश बेसिन आहे म्हणून. तेव्हा आदिरा जायला लागते आणि पाय घसरून आदिरा जोरात पडते. पटकन रोहन आणि अंशू तिच्याकडे पळत जातात आणि तिला उचलतात. आणि समरला फोटोग्राफर सांगत असतो की मॅडमच्या खांद्यावर हात ठेवा. तेव्हा समर बोलतो मी. तेव्हा तो हात ठेवतो. तेव्हा आजी बोलते की पिंट्या हस ना. तेव्हा समर बोलतो तेच करतोय, आता मुद्दाम हसू का, कसं हसणार मी. तेव्हा आजी बोलते की मला माहिती तुला कसं हसायचं. तेव्हा आजी पुन्हा त्याला गुदगुल्या करण्यासारखं नाटक करते. तेव्हा समरला खूप हसायला येत असतं, त्याला गुदगुल्या होतात. तेव्हा स्वानंदी खूप हसते, समरकडे बघून बघून ती खूप हसत असते. इकडे आदिराचा पायही उचलत नसतो. रोहन तिला उठायला लावतो तेव्हा तिला उठताही येत नाही. तेव्हा बाबा बोलतात की तेव्हा अंशू मुद्दामच मध्ये खडे पाडत असतो. तो बोलत असतो की फरशी क्लीन नव्हती का. तेव्हा मंदाकिनी बोलते ओ फरशी क्लीन होती, सकाळीच केर काढला आहे, स्वानंदीने फरशीही पुसली आहे आणि आता तुमच्या ह्या गडबडीत काय झालं असेल ते माहिती नाही. तेव्हा बाबा बोलतात हो. तेव्हा बाबा बोलतात रोहन जा आतमध्ये तेल आहे ते घेऊन ये, तिला बरं वाटेल. तेव्हा अंशू बोलतो की अहो कसला तेल असेल, आधीला तू चल, आता फोटो बिटो झाला असेल, इनफ झाले असेल तर आपण घरी जाऊया, त्या तेलाच्या वासाने पुन्हा तुझं डोकं दुखेल, चल आधीरा चल. तेव्हा बाबा बोलतो अहो कसलंही तेल नाही, निलगिरीचं तेल येते आणि त्याच्याने तिला बरं वाटेल. रोहन घेऊन येतो आणि तिला तेल लावत असतो. रोहन तिच्या पायाला तेल लावत असतो, तिचा पाय दाबत असतो. तेव्हा आदिराला खूप छान वाटतं. पण हे बघून अंशूला खूप राग येत असतो आणि तो तिथून निघून जातो. इकडे स्वानंदी आणि समरचे फोटो सेशन चालू असतं. तेव्हा फोटोग्राफर बोलतो की आपण किचनमध्ये जाऊया, फराळाचे फोटो काढूया. तेव्हा फराळ बनवताना फोटो काढूया. तेव्हा समर बोलतो त्यापेक्षा मी घड्याळ बघताना काढतो, जास्त नॅचरल वाटेल. तेव्हा आजी बोलते की चल ना, जा ना पिंट्या, काय चाललं तुझं. तेव्हा समरन ते फोटो काढायला किचनमध्ये जातात. तेव्हा स्वानंदी लायटर शोधते आणि लायटर घेऊन येणार. इकडे मल्लिकाने गॅस ऑनच ठेवलेला असतो. तेव्हा समर पटकन बोलतो की थांबा, अहो गॅस ऑन ठेवला आहे. आणि तो स्वानंदीलाच बोलायला लावतो तुमच्या या जबाबदारपणाने तुमचं हे घर धोक्यात आलं असतं, काय प्रकार आहे हा. तेव्हा स्वानंदी बोलते अहो मी कुठे, मी तर तुमच्याबरोबर बाहेर होती ना. तेव्हा मल्लिका मुद्दाम होते अगं स्वानंदी तू गॅस ऑन ठेवला होतास. तेव्हा स्वानंदी बोलते गॅसला हातही नाही लावला हो मी कसं ऑन ठेवेल. तेव्हा समर बोलतो मला काय माहिती, मी काही तुमच्याकडे प्रत्येक वेळेस लक्ष ठेवत असतो का, येता केला असेल ऑन तुम्ही. तेव्हा समर रागाने तिथून निघून जातो. तेव्हा मल्लिका बोलते की काय आहे स्वानंदी, अगं तू गॅस ऑन ठेवला होतास. तेव्हा स्वानंदी बोलते काकू मी खरंच. तेव्हा मल्लिका बोलते की समरने पाहिलं ना तू केलंस म्हणजे तूच केलंस. तेव्हा मल्लिका ही डिस्कस्टिंग बोलून निघून जाते आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.